वडिलांचे छत्र हरपलेलं, आईला सुद्धा काळाने हिरावून नेले। जेव्हा आईची अंत्यविधी सुरू होती तेव्हा तिच्या लेकीने, आई तू आम्हाला सोडून गेलीस, सरकारी नोकरी मिळवण्याची तुझी इच्छा मी पूर्ण करून दाखवते, हा शब्द त्या लेकीने आज पूर्ण करून दाखवला आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये लिपिक या पदावर तिची नियुक्ती झाली आहे। ही कहाणी आहे अलका दयानंद कांबळे या लेकीची। सोलापूर पासून जवळच असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावात कांबळे कुटुंब राहत होतं। मुलं लहान असतानाच वडिलांचे छत्र हरपले। आई आशा ही आपली 3 मुलं अनुप आणि अजित, मुलगी अलका या तिघांना घेऊन राहत होती। परंतु काळाने या कुटुंबावर घाला घातला। दुर्दैवी एका अपघातात आशा हिचा मृत्यू झाला। त्यामुळे या 3ही लेकरांवरील आई वडिलांचे छत्र हरपले। जेव्हा आईची अंत्यविधी सुरू होती तेव्हा ही 3ही लेकरांनी टाहो फोडत, आई आम्ही सरकारी नोकरदार व्हावे ही तुझी इच्छा होती, ती पूर्ण करून दाखवतो असा शब्द त्यावेळी दिला होता। त्यानंतर हे 3ही भावंडे मामा लक्ष्मण कटारे यांच्याकडे सोलापुरात राहायला आले। मामानी शेजारी जागा घेऊन दिली। त्या ठिकाणी 2ही भावांनी कष्ट करून घर बांधले। बहीण अलका हिने या 2ही भावांना मोठ्या बहिणीच्या नात्याने सांभाळून घेतले। तिची इच्छा पोलीस व्हायची होती, परंतु काही तांत्रिक कारणांमुळे ती पोलीस होऊ शकली नाही। पण तिने MPSCचा अभ्यास सुरू केला, विविध सरकारी नोकरीच्या परीक्षा देत गेली। अखेर तिला यश आले। मुंबई महानगरपालिकेमध्ये लिपिक या पदावर अलका हिची बुधवार 9 एप्रिल रोजी निवड झाल्याचे पत्र प्राप्त होताच कांबळे आणि कटारे कुटुंबाच्या आनंदाला पारावर उरला नाही। अलकाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहिले। आईच्या अंत्यविधीला तिच्या पार्थिवावर तिने दिलेला शब्द अखेर पूर्ण केल्याचा आनंद सर्वांनाच आहे। अभिनंदन या लेकीच्या कष्ट आणि परिश्रमाला।